पोरी राखेखाली निखारा असतो का नाही? मग फकस्त फुंकर घालून राख उडवायची म्हणजे निखारा फुलत असतो बघ. खरं आहे ना आई? आई म्हणतेस ना? मग आधी ताठ उभी राहायला शिक. आणि तडजोड करण्याची, सहन करण्याची राख फुंकून स्वाभिमानाचा आणि हक्काचा निखारा फुलव. अशी सरपटल्यासारखी कशी आणि किती काळ जगणार आहेस तू? अगं पण मी सून आहे ना, मला तसंच वागावं लागेल. सून आहेस ना, मग सुनेच्या मानानं राहा की. आधी ताट कणा ठेव, एकदा तर ठेव. अगं रडल्याशिवाय माय बी लेकराला दूध पाजत नाही, मागितल्याशिवाय हक्क कसा काय भेटल? हवा आपला हक्क मागाया कचरायचं नाही. आणि का घाबरायचं? तू तुझ्या कर्तव्यात कमी पडतीस नाही ना? म्हणजे तुझ्या हक्काचं आहे ते का नाही मागायचं? आणि त्यासाठी अरेरावी करावी लागत नाही. शालीनता राखून बी ठामपणा दाखवता येतो. पाठीचा कणा ताट झाला ना, नजरेला आपोआप भार येत. समोरून किती बी वार झालं ना तरी बी कणा झोपू द्यायचा नाही. सोसण्याला ताकद बनवायचं. आपलं नशीब आपल्यालाच लिहावं लागतं पोरी, आणि ते बी जिद्दीनं. आणि अन्याय करण्यापेक्षा तो सहन करणं मोठं पाप आहे. मग ते कशापायी करती? प्रत्येक स्त्रीमध्ये साक्षात आदिमायेचा अंश असतोय. आणि आदिमाया म्हणजे फक्त प्रेम, माया आणि सेवा नाही काही. आदिमाया म्हणजे शक्तीचा हुंकार आणि अन्यायावर वार. तेव्हा जिनं तिनं आपला हक्क मिळवण्यासाठी आग्रह धरायाच हवा, न डगमगता. कारण आपण पाय रोवून उभं राहिलो तरच समोरचा हात उचलण्याआधी 4 वेळा विचार करतो. तरी नशीब दिगू गावात नाहीये, वसुलीला गेलाय ना. तरी आपण काळजी घ्यायला हवी. सावकारांना आल्या आल्या सखू गेल्याचं कळायला नको. मी एक काम करते, सखूच्या सगळ्या आठवणी पुसून टाकण्यासाठी तिचं सामान एकत्र करते आणि ते कोठी घरात नेऊन टाकते. काय हो? सखूला खरंच जाळलं असेल का हो? हा काय प्रश्न झाला काय वच्छे? अगं ती सुटली कायमची. पण हा दिगू नावाचा ज्वालामुखी आहे ना, त्याचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. तू जर का एकदा मोठ्याने फुटला ना तर मग आपण मेलो. म्हणून म्हणतो त्या सखूबाबत काही बोलू नका. जेवढी वाच्यता करशील ना तेवढं हे प्रकरण आणखीन चिघळेल. रमाई, तुझ्यासोबत ही कोण आहे? सखूच आहे ना? अगं पण असं कसं झालं? डोळ्यांना काय दिसतंय आणि काय झालं, कसं झाले असले प्रश्न विचारू नका. जे दिसतंय ते खरं आहे. बाबाजी महाराजांनी आणि गुरु झिंगरोबांनी सखूला क्षमा केली आणि तिला आपल्याच घरात ठेवायला सांगितलंय. तेव्हा यावर मला चर्चा वाद काहीच नकोय.
चला आज चला. जाऊबाई आज चला. वहिनी अहो या ना. विठुरायाच्या कृपेने गावातलं युद्ध तर संपलं, पण आता गृहयुद्ध मला जिंकायचंय. माझा ना विश्वासच बसत नाहीये. रमाई अगं ती सकून दरवेळी कशी काय वाचते? म्हणजे तिने वाचायला नको होतं? काय व्हायला हवं होतं तिला? काकू काकू तुला ना काही कळतच नाही. रमाई अगं अचानक असं काय झालं? किती सखू. लगेच माझे कान चावू नकोस. आधीच मला भयंकर मनस्ताप झालाय.